मी इथे जमलोय बंजारा समाजाने सगळ्यांनी जमा होऊन इथे कुठलेच पदाधिकारी नाही आले, तिथे नुसता बंजारा समाज आलाय। ह्याच्यासाठी आलाय की आज 5 दिवसापासून आमचा भाऊ तिथे उपोषणवरती बसलाय, उपाशी तरसा बसलाय, पाणी सुद्धा नाही पित आहे का समाजासाठी नाही पित आहे। आज आमचे जे हे समाजातले सगळे लोक बिगारी काम करणारे आहेत, ह्यांना जास्तीत जास्त नॉलेज नसतं म्हणून आज मीरा भाईंदरमध्ये आमचं मंदिर सुद्धा नाही आहे, तर आम्हाला कुठे ना कुठे डवलला जातो। आज आमचा एसटी मध्ये आरक्षण आम्हाला तिकडे दुसरीकडे हैदराबादमध्ये भेटलं जातं आणि ते एजंटीमध्ये का टाकलं जातं। आमचा खानपिन एक, आमचा देवत्व एक, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर सगळ्यांनी समान लिहिलं। आज तुम्ही मराठा समाजाला तिकडनं आणून इकडे ते कानून कायदा देता। एक मिनिट, त्यांच्यावरती जेव्हा लागू होतो कायद्याने तर आमच्यावरती पण ते लागू झाला पाहिजे, कारण की आम्हाला पण एसटी मध्ये तुम्ही टाकू शकता, जेव्हा त्यांना टाकू शकता तर आम्हाला पण टाकू शकता। तर आम्हाला एसटी मध्ये आलं पाहिजे आणि आमचे ऊस तोडणारे काही गरीब पोरं आहेत आणि ते पोरं पण ऊस तोडायला सोबत जातात, तर त्यांचं शिक्षण कम होतो, तर त्यांना आम्हाला एसटीत आल्यामुळे एक फायदा होणार की आम्हाला मराठा समाजासोबत आम्हाला पण आमच्या पोरांना जास्तीत जास्त सरकारी नोकरीचा फायदा होणार। ह्याच्यासाठी मी सगळ्या इथे आलेल्या भाऊबंधांचा हात जोडून विनंती करतो आणि त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो। आज मीरा भाईंदर शहरातील सर्व बंजारा समाज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जमलेलं आहे। बंजारा समाजाची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती मागणी आजपासून या कालपासून करत नाही आहे। आज अनेक वर्षापासून आमची प्रमुख मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये आमचा जो समाज आहे, 14 कोटी लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे, त्या समाज पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जातीमध्ये विभागला गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर हा बंजारा समाज विजयंतीमध्ये येतो आणि आमचे सर्व नातेवाईक हैदराबादमध्ये एसटी मध्ये येतात। जर तुम्ही इतर आज मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे आज आरक्षण देत आहेत, तर आमच्या बंजारा समाजाच्या लोकांवर अन्याय का करतायत। तर आज कुठेतरी आम्ही आमचा जो हक्क आहे ते मागण्यासाठी आज निवेदन शासनाकडे पाठवलेलं आहे आणि पाठपुरावा आमचं चाललेलं आहे। आणि आज आमचं पूर्ण बंजारा समाजाचे नेते मंडळी वगैरे त्यांची प्रमुख नेत्यांची आज काल बैठक झालेली आहे। लवकरच पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे आणि आमची जी मागणी आहे आम्हाला एसटी मध्ये सामील करून घेण्यासाठी, ही आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी सुद्धा पत्र दिलं होतं की संपूर्ण देशामध्ये जो समाज आहे आमचा वेगवेगळा, आमची बोली एक आहे, भाषा एक आहे, आमचे पेराव एक आहे, तरी आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये का सामील केलेलं आहे। तर याच्यासाठी आज संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे। गावापासून तर शहरापर्यंत आज आम्ही एकत्र येऊन या लढ्याला सामोरे जात आहोत आणि लवकरच आमची पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे।